आले नको कुठे गेले आले तुम्ही घेऊनच नाही आला ना आपले आंबे एवढे लेटा मेहनत करून आपण एकले गिकले ठगला म्हटलं आणि धुतले घातले मग आता नको घेऊन नाही आले बाबा आंबे अरे घेतील ना म्हटलं खपतात आपले सगळे आंबे खपून जातील टेन्शन नको घेऊ मी काय म्हणतो आलो तू आहे की नाही तू दुसऱ्या गल्लीत जा मी दुसऱ्या गल्लीत जातो म्हणजे कसं दोघांचे बरोबर लवकर खलास होऊन जातील ना असं आहे की नाही दातो मग मी तू तिकडे राहतो मग मी इकडे हो बस बलबला दातो मग आणि हे पाय कोणाला आहे की नाही उधार द्यायचं नाही म्हटलं अजिबात उधार द्यायचं नाही आणि 50 रुपयाच्या खाली 1 रुपया बी नाही घ्यायचा 50 रुपये किलो द्यायचे आणि 1 रुपया बी उधार नाही ठेवायचा समजलं ना आले ते तू त्याचा टेन्शनच नको घेऊ हा उधार अजिबात देत नाही म्हटलं आणि 1 रुपया बी म्हटलं 49 रुपये बी नाही घेत 50 म्हणजे 50च लागतील म्हटलं हा पाय नोट बघता आता अरे बाबू अरे उलटाकता होता रे बाबा तो आंबा अरे त्याचे पैसे घेता का बाबा तुले ते तुम्ही मला काही सांगू नका मी तुम्हाला सांगून राहिलो तो आंबा म्हटलं 1 किलोचा असे की उलटा कसे एक अंडा 10 रुपयाचा हाय म्हणजे हाय तुम्ही मला 10 रुपये द्या आता अरे बाबू मी फक्त चव पाहिली बाबा तुझ्या आंब्याची कशी काय त्याचे पैसे मागून राहिला का तू बावला झाला का ले अरे बा तुम्ही पैसे द्या ना हो बा नाही काय म्हटलं मला आंबा वापस द्या मला तो ना सांगितलं होतं तुम्हाला खायचा लवकर द्या म्हटलं मला आंबा वापस अरे बाबू मी आंबा खाल्ला ना आता अरे तू कसा वापिस येईल तू काही काय बोलून राहिला संख्या तुम्ही पहिले काय म्हटलं बाबू थंके बाबू आंबा पडेल बाबू कसा आहे मग पायासाठी घेतला होता ना पायासाठी मग खाल्ला जायला म्हटलं तो ना सांगितलं होतं तुम्हाला आंबा खायचा घ्यायले पुरते एखादा आंबा भाकर सोबत मी गायले घेऊ रे तू ये सडेल आंबे निरा ते पाण्यानं खराब होईल आंब्या सगळे चालला ते गावात मिरव्याले मी गायले घेऊ तू ये आंबे न फांबे खिशात का नपवलं म्हटलं मग तुम्ही ना आंबा नाही नपवला का तुम्ही ना घेतला नाही म्हटलं मागून म्हटलं तुम्ही आंबा अरे पैसे पाहून राहिलतो ना मी अरे या संतर गुल्ल्या आबाचे मला पैसे द्या लागतात त्याच्यासाठी आलतो मी इकडे पैसे पाहून राहिलतो हा तेच म्हटलं मी आंबा घेतला का म्हटलं तुम्ही मला हा द्या म्हटलं तर मग पैसे काय करतात म्हटलं तुम्ही लवकर म्हटलं 10 रुपये काढा म्हटलं मी तुम्हाला सांगून राहिलो 10 रुपये द्या म्हटलं मला आंब्याचे बोलले बाबू देतो बाबा दिले बाबा आपला शिवलाल दे बा मला पैसे मजुलीचे देतो बा 10 रुपये त्यातले काय पोल गाय बापा हे मस्त केलं गड्या देवीदास तू हे कोंबडीच्यासाठी हो खासच मेळ बसला हा तुया आता हो आता ते मस्त तर हायच म्हणा पण ते कसं आपल्या गावात पुरत नाही ना राजा अरे उधारी म्हटलं एवढी आहे की निरा जो आला नाही तो निरा हप्ताच दाखवते हप्त्यावरच पैसे दाखवते आणि हप्ता झाला की काय अजून पुढचा हप्ता दाखवते बेकार काम आहे ना हे आता आमच्या सारख्याचं कसं करा मग अरे तुझ्या नसल्यापेक्षा आहे ना म्हटलं तुझ्या जवळ कधी ना कधी तर भेटतील नसते हो ते तर झालंच एक परी असं चालू आहे आता टामटीम काहीतरी तुम्ही कसा काय मारला म्हटलं चक्क काय गडबड काय आहे अरे ते उद्याची रामनवमी आहे की नाही तर त्याच्यासाठी आलतो म्हटलं तुझ्या जोड का आपल्या गावात काही ना काही करा नाही लागत काय तर मग त्याचे कसं तुला एक केप तुझ्या कानावर टाकलं की तू कसं पद्धतशीर डेकोरेशन हे ते सगळं पाहिलं जाते तू याच्यानं हो त्याचा काही वादा नाही ना एक परी मी करतो एक परी ते हँडल पण ते कसं पोट्टे गिट्टे पाना मग आता पोट्टे गिट्टे लागतील नाहीत काही कामा गिमा करायला अरे तेच म्हटलं ना ते लाऱ्यान हे पोट्टे सगळे रफादफा आहेत ना म्हटलं इकडे तिकडे होईल ते पोट्टे कुठे आहेत म्हटलं अरे हे आपल्या पाटलाच्याच वावरात जायला जा ना तर ती जा म्हटलं आपले चेत्या बी आहे मला वाटतं त्यासोबत जा ते सगळे पोट्टे जमा करा मग मी करतोच म्हटलं डेकोरेशन मग तेच म्हटलं ना आम्ही तुझी सल्ला घ्यायला झालो म्हटलं आता कसं आम्ही जातो वावरीनं पाहतो हे पकडून आणा लागतील काय तर या उन्हाच्या टाइमला कोणी घरी सापडत नाही ना निरा काम धंदे चालू आहेत वावरातले हो तुम्ही या बाकी जायचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त पोट्टे जमा करा अरे लाऱ्या लटकली ना रे हे नडी लटकली ना बरोबर वळ ना इतक्या दूर काले राहून राहिला उभा इकडे ये ना पुढे ये ना म्हटलं अटी धरणं जरसक अरे तिकडे त्याचा शेंडू त्या वासांच्या याच्यात लटकलं होतं ना तुला गोल गोल फिरवायचं काम आहे तुले त्याच्यात बी हे करून राहिला फिरव अरे बाबा लेका लय घुसला लेका अंदर लेका रक्त निघून राहिलं ना बा ते काही पकडून धरणं ते तुला मोठी लय घरी चालते पायना आता लागलं की नाही पाय इकडे म्हणते पायना किती लागलं देऊन राहिलो मी तुला देऊन राहिलो म्हटलं नळ्या काढून बरोबर पाय बरं लेका आता किती लागलं मला हे
अरे मला माहित होतं का लारायला का मला माहित होतं का आता त्याचे झेंडा आहेत की काय आहेत का तू बी का मला म्हणून राहिला देऊन राहिलो तर म्हटलं तुले तू 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 नाही तू तटी नको राहू वाटी म्हणते जोड चालला मोठा का लागलं की नाही आता मला अरे बापरे अरे काय लागलं रे लारे दे अरे बाबा या ठिबकचा तार लागला ना हो बा शांताराम भाऊ अरे याला म्हटलं ना मी तिकडून घेऊन राहिलो सफा करून नाही म्हणे इकडे म्हणे पाकिटी घुसला राजा अरे बापरे लय आग मारून राहिला राजा अरे ठिबकले झेंडा असतातच ते बरोबर पा लागते जमा करा लागते निरा धसमुजळ्यासारखे तुमचे काम आहेत आणि पाय घेतली की नाही दुखापत करून आता जाऊ द्या बा आता काय लागलं लय बेकार दुखून राहिलं राजा तुम्ही कसे काय आलते म्हटलं इकडे हा अरे उद्याची रामनवमी नाही का रे तर मग त्याच्यासाठी काही करा लागते की नाही आपल्या गावात निरा बाजूबाजूच्या गावी ना पाना म्हटलं निरा बॅन पार्ट्या हे ते तुम्ही निरा वावडे पाहून राहिले अरे पाव राजा आता होका घेतल्यावर तुम्ही आले अरे पहिले सांगा लागते ना हे पहिले संध्याकाळी सांगत होते मग काय आम्ही येत होतो इकडे आता किती राहिलं म्हटलं हे काम मग झालं आता काही नाही हे 10-12 नळ्या राहिल्या तेवढ्या जमा केले की म्हटलं झालं आम्हाला सुट्टीच होते आता बरं या म्हटलं लवकर घरी या ते कसं डेकोरेशन काही गाडी गिडी सजवा लागेल आपल्याला काही मंडप गिंडप टाका लागेल त्याच्यासाठी म्हटलं आम्ही ऑटलो आलो किंवा पोट्टीला कसं कानावर टाकून दिलं तर हे राहते चला या लवकर म्हटलं मग घरी हो येतो ना येतो का राजा पहिले हयत गेट पट्टी गिट्टी बांधा लागेल येतो शांताराम भाऊ काही बांधा नाही बापा काय का ऊन आले का हे जीव घ्यायचं ऊन आले का हे का एवढं ऊन बेकार काम आहे एखादी घ्या लागते म्हटलं अजून एखादी 90 मारून दिले की नाही मग ऊन तपे उन्हाचा बाप तपे मग काय घेऊन ना आपल्याला अरे बापा काय का चटके लागून आले रे बा हे पायाने हे चप्पल आजच तुटा अरे नाही काय चटके लागून आले म्हटलं का सकूनची का 90 होती आता लोक वाटलं नाही म्हटलं पोटात होती तर आता जशी सरली का तशी दिले का असं काय ऊन लागून राहिलं जमूनच नाही राहिलं म्हटलं आता घरीच जावटून राहिलं पहिले घेऊ दे बा या एवढं वावर काढलं की मग अजून पाहिलं जाते पुढचं अरे झुंबर अरे किती राहिली म्हटलं नांगरडी अरे का अरे कुकडे आले म्हटलं अरे बा चाल ना म्हटलं घरी चाल ना म्हटलं अजून किती राहिली अरे तिकडे रामनवमीची तयारी राहिली आपली करायची सगळंच राहिलं तुम्ही इकडे वावरेनच पाहून राहिले सगळे जण आणि आपल्याला घरी राहल्या जाते का आपल्याला जिकडे काम असलं तिकडे जाच लागते याच्यावरच आपलं पोट आहे म्हटलं काय करता आता मग मी काय म्हणून राहिलो हे आजच्या दिवस एवढं वावर काढ याच्या बाद आता पुढचे वावर काही काढू नको त्याचं काय परवा काढजो अरे आपल्याला ते रामनवमीचं करायला लागते ना तयारी काही करायला नाही लागेल का पा म्हणजे आता हे सगळं मी कामं टाकून देऊ मला रोजगारी मारू मी डू मग आता नाही ते जमणार नाही म्हटलं मला पुरं वावर काढायला लागतात ना म्हटलं ते कसं आपला जेवढी किस्तकारी केली तेवढा मला मजुरी पडते ते कसं तुम्ही द्या आपल्या येईल म्हणावा पाटलाल म्हणून पा तुम्ही अरे ते तू त्या पाटलाचं टेन्शन नको घेऊ तू फक्त कसं एवढं वावर काढ आम्ही सांगतो म्हटलं पाटलाला काय सांगायचं आहे चल तू घरी चल अरे बा झुंबर ते मग पाहिलं जाईन पाटलाचं काय आहे मी बोलीन म्हटलं पाटलासोबत तू म्हटलं घरी काढ म्हटलं एवढं वावर काढ हे किती राहिलं अर्धा एकर चाललाय म्हटलं घरी बरं पाटला सांगितलं मला काय विषय येतो ना मग काही टेन्शन नाही एवढं काढतो आलोच म्हटलं घरी हा बस तेच ना लावतो माचीची काढीला हा ना तेवढं राहिलं पेट्याचं लय झापरे लय हुशार आहे निरा दुरून अंग शकून राहिला फक्त इकडे वरून ऊन आणि खालून आग अशी काय तपून राहिली म्हटलं पुरी अरे बापरे पॅन्टही गरम होऊन राहिले बाबा पॅन्ट सोडून टाकू का रे हा अरे चल रे बाबा बैठ चाल म्हटलं हे लय गरम होऊन राहिला आता वापस लागून राहिला निरा चल लवकर चल अरे बापरे अरे का शांताराम भाऊ कुकडे आलते हा अरे का बाबा प्रत्येकाला काय सांगाच लागते का रे हा अरे सगळ्या रामनवमी आणाले का तुम्ही का निरा आपलं पुरं गाव का वावरही ना साय का रे बाबा अरे शांताराम भाऊ वावरत नाही राहायचं आता कुठे राहायचं म्हटलं अरे आता किस्सा करायचा टाइम झाला ना म्हटलं सगळे जण आता वावरही नस राहतात हे तुम्ही पहिले सांगा लागत होतं अरे आलो ना त्यासाठी फिरून आलो म्हटलं प्रत्येकाच्या वावरात जाऊ सांगा लागून राहिलं मग आता घरी म्हटलं कुत्रही नाही म्हटलं गावात आपल्या अरे हे गव्हाचं राहिलं तर म्हटलं आमचं एवढं त्याला गांजर गवत दिवस कालच कापून घेतला आम्ही आज कसं फक्त पेट व्हायला चालतो आम्ही चला आता आमचं झालं हे तेच म्हटलं ना चला बरं म्हटलं आपल्याला स्टेज गीज बनवा लागते ना लय म्हटलं कामात म्हटलं आपल्या भोवती चला बरं लवकर घरी काही टेन्शन नका घेऊ ना शांताराम भाऊ एकदम माहोल करून टाकू ना रामनवमीचा पहा तुम्ही फक्त कसं आहे अरे मी काय म्हणून राहिलो अरे आपल्या गावात म्हटलं आम्ही सगळं गाव फिरलो ना म्हटलं अरे आपल्या गावात कुत्रं नाही म्हटलं कुत्रं अरे सगळे निरा वावरायनच पयाले म्हटलं आता म्हटलं सकाळी एवढा मोठा कार्यक्रम आम्ही भंडारा गिंडारा ठेवून राहिलो तर मग म्हटलं त्याचं कोण करावं अरे हो ना बापा शांताराम भाऊ तुम्ही हे पहिले सांगायला होतं की नाही बापा आता आम्हाला माहित आहे का आपल्या गावात काय आहे आणि काय नाही तर अरे आता हे बाय हो तुम्हाला पहिले समजायला नाही पाहिजे का आता रामनवमी येऊन राहिली आता दरवर्षी का पहिल्यांदा ठेवून राहिलो का आपण आपल्या गावात हे दरवर्षी असतेच की म्हटलं काही ना काही कार्यक्रम असतेच की नाही यावर्षी जर थोडसा शिल्लक ठेवला आम्ही ना म्हटलं चला पंगत बी खाते म्हटलं पुऱ्या गावाला पंगत देणार आणि जरसा कार्यक्रम करणार म्हटलं आता म्हटलं मग त्या भंडाऱ्यासाठी म्हटलं किती मोठे म्हटलं गहू लागतील तर ते गहू निसा लागतात हे करावं लागते वांगे चिरा लागतात सगळं पाहा लागते ना आता बाईचे कामं माणसानं करावं का म्हटलं आता पुट्टे केले आम्ही ना जमा पण आता बाईचे कामं माणसाला जमतील काय हो ना शांताराम भाऊ पण आता ऐक नाही आता आम्ही एवढी रोजदारी पाडून येऊ का बापा घरी मग आम्हाला मालक देणार आहे का सुट्टी देणार आहे का म्हटलं हे पुरं पाठ करावं लागेल तर आम्हाला सुट्टी देईन बापा आता तो
अरे पाटलाचं टेन्शन नका घेऊ ना. काय रे राजा या सगळे म्हटलं गावातली मजूर काय या पाटलानं आणले काय? अरे तुम्ही पाटलाचं टेन्शन नका घेऊ. आम्ही सांगतो म्हटलं त्याला काय करायचं आहे तर. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ ना. तुम्ही काय आता हे 1-2 कॅरेट तुमचे भरले असतील की नाही, बस एवढं जे चाल डायरेक्ट घरी या म्हटलं. तिकडे सगळं कामं पेंडिंग राहिले म्हटलं पडेल. मग काय तर सगळं गहू घेऊ निसा लागतील. मग ते चक्कीत कधी न्या दौन कधी आणा कधी काय करा. काही सुचून नाही राहिलं इकडे आम्हाला. बरं बापा, आता कसं त्या पाटलाला सांगा बापा, नाही तर मग कसं आम्ही ना एवढी अर्धी मजुरी केली, आता ही अर्धी मजुरी देणार नाही तर आम्हाला आमचं काम हे फुकटच चाललं जाईल बापा आता. अरे काय बापा या बाया, अरे कायच करा या बायचं, येले मजुरीची पडली. अरे वर्षातून एकच गेप येते ना बापा रामनवमी. हा अरे त्यालाही तुम्ही असे करून राहिले. त्यानं जर नाही दिली ना तुम्हाला मी देतो म्हटलं मजुरी, तुम्ही फक्त टेन्शन नका घेऊ. चला म्हटलं घरी चला, ते गहू घेऊन निसून द्या म्हटलं. आम्ही कसं पुढच्या मार्गी लागतो ना मग. नाही बापा, सरपंच साहेब काही मजुरी गिजुरी नाही पाहिजे बापा आम्हाला. चला आम्ही येतो बापा, फक्त तेवढं ते यायला सांगून द्या की आम्ही घरी चाललो म्हणून. हो चला चला काही टेन्शन नका घेऊ तुम्ही त्याचं. अरे बाबू आल्या का म्हटलं, बाया आल्या का आपल्या बैठकीत, निसून राहिल्या का गहू? तर कायचा हो बाया काय तुम्हाला माहित नाही का बायचं काम कसं आहे? अजून म्हटलं घरीच आहेत म्हटलं. 2 खेप जाऊन आलो म्हटलं त्याच्या घरी. चाला हो बाया, चाला हो बाया, तरी म्हटलं अजून कायच्याच काही नाही म्हटलं बायचं. हाय हे असं आहे ना म्हटलं. आता वक्तार काय करा म्हटलं, काय का या बाईचं कसंच करा म्हटलं, काही समजतच नाही मला. येतीनच ना लक नको करू ना, शांताराम थांब ना. अरे आम्हाला माहित आहे ना हे वक्तार कशी धावपळ होते म्हटलं. आता हे करावं की ते करावं, ते करावं की हे करावंच आहे म्हटलं. आता काही धडार नाही राहिला म्हटलं. अरे सगळं बरोबर आहे ना, तू थांब बरं जरसा. लारा चेत्या तुम्ही आणि तो एक लग्न घ्या. तुम्ही आहे की नाही 3 जण म्हटलं जा म्हटलं आपल्या थडीवर, आणि त्याच्यातले म्हटलं आपले वांगे तोडून ठेवा म्हटलं. चांगले एकदम असे पॉशवाले वांगे तोडा, एकदम डागेल डुगेल ते घ्यायचे नाही का, अजिबात घेऊ नका ते. हा त्या लोक मग वांगे तोडून घेतो आम्ही आहे की नाही. दही निषेध लोक एक जाता म्हटलं त्या बाईला आवाज देतो आणि चालला जातो. मग वांगे तोडायला किती लागतील म्हटलं आपल्याला? तोड ना म्हटलं 30-40 किलो तोड. आपल्याला कसं ढैतं वैतं असलं चालते, पण निपूर नाही आली पाहिजे. 30-40 किलो तोड. बरं जातो मग आम्ही. ते लोक तोडतो मग वांगे. हा बाबूराव भाऊ, आता सकाळ आहे की नाही म्हटलं, कुठे जायचं नाही म्हटलं. कारण की म्हटलं या सगळ्या कार्यक्रमाचा म्हटलं मेन माणूस तुम्हीचा. कारण की म्हटलं भाजी जर चांगली बनली तर म्हटलं सगळे जण चांगलंच म्हणतील. जर का त्याच्यात काही झालं तर मग सगळ्या यालाच नाव ठेवतात म्हटलं लोक. हा तो तू बाबूराव तू काय कर म्हटलं, सगळं आता पहिलेच म्हटलं जे लागेल ते पुरं ढैतं वैतं म्हटलं, मसाला गिसाला काय तुला पाहिजे अशी नशीन ते एका कागदावर लिहून दे. मी 2 जणांना पाठवतो, मारत्याले झाबऱ्याले, ते सगळं घेऊन येतो. हो देतो ना म्हटलं. आता तेलेच काय टाइम लागते लिहायला. देतो लिहून देतो मी पोट्टे. हा ते म्हटलं अजून काय म्हटलं ते कोणता कार्यक्रम करून राहिले ना तुम्ही, मग त्याच्यासाठी काही पोट्टे गिट्टे काही निवडा लागतील ना म्हटलं. कोण काय बनीन, कोण राम बनीन, कोण सीता बनीन, कोण काय ते काय कसं काय म्हटलं ते. नाटक करायला लागते काय बा? मी बनतो काय नाम? देवीदास भाऊ काय म्हणलं? अरे मी बनू का म्हणलं? नाम बनतो ना म्हटलं मग मी. अरे तू नाही रे बाबा, अरे तू नाही राम नको बनू तू तुला देऊ ना काही ना काही. थांब टाहो लागे एवढा तर टांगला लागे. मी पाना किती डोळा पाहला म्हटलं. मी मट्ट दिसायला मट्टा म्हटलं. मी सांगतो म्हटलं कोण काय बनीन तर तू आहे की नाही संख्या तू बनतो म्हटलं. आपला लक्ष्मण बन, आपला जगण्या हा राम बनीन, आणि एखादा पोट्ट्याला मग पोरगी पाला की एखादी तिला सीता बनवून टाकू. अजून मारती नाही आपला झाबऱ्या बनीन हनुमान. बाकीचं पाहिलं जाते मग. अजून कोण काय बनीन समजा, काही वानर सेना गिना लागेल, काही दरबार हे ते बाकीचं पाहिलं जाते मग. सध्या तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्याचं, ते आम्ही बरोबर टाइमवर सांगतो आम्ही. लक्ष्मण बी टाळून लागते म्हटलं. एवढे मोठे देव माणूस आहेत बापा ते. चालते मला. झाबऱ्या आणि मारत्या तुम्ही 2 जण जा म्हटलं. ते स्टेज गीस तयार करा म्हटलं. हा जा तुम्ही 2 जण. हो जातो म्हटलं. ते कसं आपल्या सगळ्यासाठी ते काही भांडे गिंडे लागतील ना, मग ते तिकडे जातो मंडपवाल्याच्या घरी जातो. त्याला म्हणेन बा सकाळी येऊन जातो आहे की नाही. बरं जातो आम्ही 2 जण. चल रे झाबऱ्या मारते चल. बाबूराव भाऊ घ्या ना मग, काय टाइमपास करून राहिले. द्या म्हटलं आपल्या जगण्याजवळ संख्याजवळ द्या चिठ्ठी बनवून घेऊन येतात ते सरपंचाच्या दुकानात. चला हो उघडा तुम्ही म्हटलं दुकान. हो चला. अहो लवकर दूध आणा. हात सुन्न झालेत, काहीच जाणवत नाही. बाळासाठी इतकं सुद्धा करू शकत नाहीये. हात पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे ही बी विटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत. न्यूरोबियॉनच्या लाल पट्टीसह ही कमतरता पूर्ण करा आणि आयुष्य फील करा. न्यूरोबियॉन फोर्ट. भाऊले पाहून म्हटलं. हा आम्ही दोघं जण म्हटलं नामन लक्ष्मण होऊन लागलं म्हटलं. हा पाय तुम्ही 2 जण ते बी कोण रामन लक्ष्मण? ते काय गावातले काय लेकर सरले काय म्हटलं तुम्हाला करतील म्हटलं. छड्डा झालो म्हटलं आम्ही. मीटिंग होती म्हटलं सकाळच्यासाठी. आम्ही छड्डा झालो तिकडून. तुम्ही कोण बनतात माहिती का? ते दलबार असतात की दलबार हवेलीत मोठ्या ते तुम्ही 2 बनसान. मस्त आहे. आम्ही 2 भाऊ दरबार बनतो नाही. आम्ही नाही बनत ना म्हटलं. मग आम्ही नाही बनत. तुम्ही 2 जण रामन लक्ष्मण आणि आम्ही 2 भाऊ दरबार.
बनी नाही आता बनतील झालं म्हटलं त्याला बाबाला सांगितलं ते ना त्या बाबा हो म्हणत बनाच लागते म्हटलं नाही तुमचा बुडा तुमच्या सपाटे देते मग तुम्हाला तर असे कसे देतील म्हटलं मा बाबा मला आम्ही सांगतो ना आम्ही दोघं बरोबर बने राम आणि लक्ष्मण नाही तर म्हटलं मग आम्ही काहीच बनत नाही नटा बनू ना नटा बनू ना हे दोघं बुद्धी का बॉल हे दोघं भाऊ बनतील म्हटलं मग दलबात आता तुम्ही फक्त तोंड पाहिले का मग कधी तोंड पाहिजे तोंड तुम्ही म्हणता रे बुद्धी का बॉल तू या भाला सांग ते ना आपल्या दरबाराचे कपडे गिपडे घालून एखादा बासाजीचा तयार करतो तुम्ही म्हणता म्हटलं ये रे राहू दे म्हटलं आपल्याला काही दिलं चालते आपण नाटकात पहिले पाहिजे म्हटलं आपल्याला काही चालते म्हटलं मग काय विषय आले बाबा हे दोघं भाऊ फक्त टोमले धंदे करायला लायतील भोले हे काय भोले ते काय हे दोघं टोमले धंदेच करतात मग काय नको म्हटलं बक्षीस दिला बक्षीस ठेवतात मग आम्ही तर म्हटलं आईस्क्रीम काय हे काय ते काय पुढे गेलो घालतो मग आता आम्ही अरे पाजन म्हटलं एवढा हिटगो नको ना म्हटलं पाजन भाऊच बनतील म्हटलं राम मग पाज म्हटलं तू अरे दाना म्हटलं झालं ते फिक झालं म्हटलं दोन काय बनते त्याला म्हटलं